मित्रांनो, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडाला फेस येईल हे माझं विधान नसून हे भाजपचे नेते आशिष शेलार यांचं विधान आहे. साधारण 10-12 दिवसापूर्वीची ही बातमी आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला बाजूला दाखवत आहे. आणि मग ही थोडीशी जुनी झालेली बातमीवर मला इथं विश्लेषण करायचं आहे. मधले 8-10 दिवस मला व्हिडिओ बनवता आला नाही, त्याबद्दल सर्वांना क्षमस्व. मी नक्की व्हिडिओ का बनवू शकलो नाही, दरम्यानच्या काळात काय काय घटनाक्रम घडले यावर एक सविस्तर व्हिडिओ पुराव्यांसहित मी योग्य वेळी अपलोड करणार आहे. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा. परंतु आशिष शेलारांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस येईल. आणि मग त्यांचं ते जे वक्तव्य मी ऐकलं पाहिलं तेव्हा मला खरंच हसू आलं. आणि मग त्यानंतर मी असं ठरवलं की यावर आपण एक व्हिडिओ बनवूया. आणि मग या व्हिडिओमध्ये विश्लेषण कमी असेल, परंतु मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. साधारण 3 मिनिटाचा व्हिडिओ या काही बोलण्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा 3 मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. तो अन्य कोणीतरी बनवलेला आहे, मी सोशल मीडियामधून डाउनलोड करून घेतलेला आहे. परंतु जिथं जिथं लाल अक्षरामध्ये पराभव असं लिहून येईल तेव्हा तुम्ही स्वतःहून बसल्या बसल्या व्हिडिओ पाहत असताना 1, 2, 3, 4 असं मोजायचं आहे आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे टोटल किती होतंय. तर त्या व्हिडिओमध्ये पराभव हे अनेक वेळा येईल. 5 वेळा, 7 वेळा, 10 वेळा, 12 वेळा, 15 वेळा, जेवढ्या वेळा येईल तेवढ्या वेळा तुम्हाला 1, 2, 3, 4 सगळं मोजायचं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस येईल असं आशिष शेलार जेव्हा म्हटले तेव्हा मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणं आवश्यक आहे. मग विश्लेषण नंतर करूया, परंतु आधी तो व्हिडिओ पहा. बेटी पंकजा मुंडे को भारी मतों से विजयी बनाएं. डिंडोरी से बहन भारती पवार जी और नासिक से शिवसेना के हमारे साथी हेमंत गोडसे जी को भारी मतों से विजयी बनाना है. बहन अर्चना पाटिल जी के पक्ष में मतदान करना है. अहमदनगर से भाजपा प्रत्याशी डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटिल जी और शिरडी से एनडीए प्रत्याशी शिवसेना के सदाशिव लोखंडे जी को भारी मतों से विजयी बनाए. कोल्हापुर से एनडीए के उम्मीदवार भाई संजय मांडलिक जी, बारामती में बहन सुनेत्राताई पवार जी, शिरूर से शिवाजीराव पाटिल जी, हर पोलिंग बूथ में इनको विजयी बनाना है. वर्धा से भाजपा उम्मीदवार श्री रामदास चंद्रभान जी तड़स और अमरावती लोकसभा से श्रीमती नवनीत राणा जी को रिकॉर्ड संख्या में वोट डालकर भारी मतों से विजयी बनाना है. और भिवंडी से भाजपा प्रत्याशी श्री कपिल मोरेश्वर पाटिल जी, नंदुरबार से हमारी बेटी हिना गावित जी आपकी सुख दुख की साथी है. सुधाकर तुकाराम संगारे जी को आपका मिलने वाला एक एक वोट मेरे नौजवान साथी राम सतपुते जी को भारी संख्या में वोट दे. रंजीत नायक निंबालकर जी को आप जो वोट डालेंगे, अशोक नेते जी को, और चंद्रपुर से मेरे पुराने साथी भाई सुधीर जी को अपना उम्मीदवार बनाया है. भंडारा गोंदिया से सुनील जी, राव साहब दानवे को 6ठी बार सांसद बनाएंगे. संजय काका को जिताकर पार्लियामेंट में भेजोगे क्या? नांदेड़ लोकसभा से प्रतापराव पाटिल, मुंबई नॉर्थ ईस्ट लोकसभा से मिहिर कोटेचा जी, मुंबई नॉर्थ सेंट्रल से उज्जवल निगम जी, मुंबई साउथ सेंट्रल से राहुल सोयवाले जी, मुंबई साउथ लोकसभा से श्रीमती यामिनी यादव जी,
इन सभी के पक्ष में 20 मई को ज्यादा से ज्यादा मतदान करना है। महाराष्ट्रामध्ये मवियाने महायुतीला धोबीपछाड केलाय। महाराष्ट्रात मवियाला 30 जागा मिळत आहेत तर महायुतीला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं। मित्रांनो, आत्ताच आपण तो व्हिडिओ पाहिला असेल आणि मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मोजलं देखील असेल 1 2 3 4 कमेंट करून लिहा की नक्की किती, कारण मी काही मोजत बसलो नाही। परंतु जेव्हा मग हा व्हिडिओ मी पाहिला आणि आशिष शेलार म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस येईल, तेव्हा मग मला लोकसभेची ती निवडणूक आठवली आणि मग लोकसभेच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे उमेदवार हे चा प्रचार केलाच, परंतु काँग्रेसच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला, शरद पवारांच्या उमेदवारांचा देखील प्रचार केला आणि मोदींनी देखील प्रचार केला आणि मग प्रचारामधून निकाल जे लागले त्यामधून महायुती, भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट यांच्या तोंडाला फेस आल्याचं, मोदी शहांच्या तोंडाला फेस आल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि मग आशिष शेलार हे विसरले की 2014ला आणि 2009ची आकडेवारी जर घेतली तर त्यावेळी शिवसेनेचे, मी जर चुकत नसेल तर 11 खासदार निवडून आले होते आणि भाजपचे 9 खासदार निवडून आले होते 2009ला। म्हणजे शिवसेना ही मोठा भाऊ होती। त्यानंतर 2014 आलं, मोदींचा उदय झाला आणि मग केंद्रामध्येही आणि राज्यामध्येही भाजपा ही मोठी भाऊ बनली, कारण भाजपचे 23 खासदार आले आणि शिवसेनेचे फक्त 18 खासदार आले, 5 कमी आले। विधानसभेला वेगळे वेगळे लढले, भाजपचे 122 आमदार आले आणि उद्धव ठाकरेंचे फक्त 63 आमदार आले। त्यानंतर 2019ला देखील एकत्रितपणे लढले, पुन्हा एकदा भाजपचे 23, उद्धव ठाकरेंचे 18 खासदार आले, पुन्हा भाजप मोठा भाऊ। विधानसभेला देखील एकत्रित लढून भाजपा 105 आमदार आणि उद्धव ठाकरेंचे 56 आमदार, पुन्हा एकदा विधानसभेतही भाजपच मोठा भाऊ। मग आता लोकसभा 2024 ठरवणार होती की मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण, आणि मग वेगळे वेगळे लढले होते, ते महायुतीत होते, हे महाविकास आघाडीत होते। आणि जेव्हा निवडणूक निकाल लागलेले आहेत तेव्हा भाजपच्याही 9 जागा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या देखील 9 जागा आहेत। 23 वरून भाजपा ही 9 वर आली आहे, म्हणजे 14 जागांचं नुकसान भाजपला झालं आहे। आणि उद्धव ठाकरे मात्र पक्ष फडणवीसांनी फोडल्यानंतर 13 खासदार शिंदे गटाकडे गेले होते आणि फक्त 5 खासदार हे उद्धव ठाकरेंकडे राहिले होते आणि याच 5 खासदारांवरून उद्धव ठाकरे यांनी झेप घेतली आणि भाजपच्या बरोबरीने 9 एवढं दोघांचं संख्याबळ आहे। म्हणजे लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना हे समान झालेले आहेत आणि आता वाट पाहणार आहोत आपण ती विधानसभेची। आणि जेव्हा आशिष शेलार म्हणतात उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस येईल, तेव्हा मोदींच्या तोंडाला कसा फेस आला होता आणि त्यांनी घेतलेल्या सभांमधील बहुतांशी उमेदवार कसे पराभूत झाले होते, तर हे आपण आत्ताच्या ते 3 मिनिटाच्या व्हिडिओवरून पाहिलेलं आहे। तर मग आशिष शेलारांना एक आठवण करून देतो, नंतर हा व्हिडिओ संपवतो की हरियाणामध्ये आचारसंहिता लागलेली आहे। साधारण 3 आठवड्यांवरती तिकडे विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। जे नरेंद्र मोदी पूर्वी एखाद्या राज्यात विधानसभा निवडणूक असली की 3-4 महिने आधीच कामाला लागतात, ते मागील 3 महिन्यापासून हरियाणामध्ये जायला तयार नाहीयेत। अमित शहा आचारसंहिता लागल्यापासून त्यांची एक रॅली आयोजित केली होती, जाहीर सभा आयोजित केली होती, ती अमित शहांनी रद्द केली आहे। मनोहरलाल खट्टर मोदी शहांना तिथे गिनायला तयार नाहीयेत। अमित शहांना तर ते सातत्याने कोलत असताना दिसतात, म्हणजे आपण जसं विट्टी दांडू खेळायचो ना आणि मग ती दांडूवर विट्टी मांडायची पुढे कोलायची विट्टीला, तर तसं मनोहरलाल खट्टर हे अमित शहांना तिकडे हरियाणात कोलत असताना दिसत आहेत। खूप मोठं पक्षात इनकमिंग अन्य पक्षामधून होत असताना दिसत आहे, परंतु तितक्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षा मोठ्या पद्धतीने आउटगोईंग देखील होत असताना दिसत आहे। हरियाणामधील जनता आधीच नाराज आहे। लोकसभेचे निवडणूक निकाल हे विरोधात गेलेले आहेत आणि मग ज्या पद्धतीने प्रचाराला जाण्यासाठी देखील
तिकडे मोदी शहांची पातळ होत असताना आपण पाहतो आहोत. तर तसं महाराष्ट्रामध्ये जेव्हा आशिष शेलार म्हणतात की ठाकरेंच्या तोंडाला फेस येईल, तेव्हा मला त्यांच्यावर कीव करावी का हसू आणावं असं प्रश्न पडतो. आणि मग महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा मग ते थुकरटवाडीमधील जोक असतील किंवा कपिल शर्माचा शो, याच्यापेक्षा मला हे आशिष शेलार हे कॉमेडी मॅन जास्त वाटतात. आणि मग कुणीतरी एखाद्या वृत्तवाहिनीवाल्यांनी त्यांना काहीतरी कॉमेडी रोल दिले पाहिजे, ज्यामुळे महाराष्ट्राचं चांगलं मनोरंजन होऊ शकतं असं माझं मत आहे. आणि मग जेव्हा आशिष शेलार आणि भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस येईल असं म्हणतील, तेव्हा लोकसभा निवडणूक निकालावर थोडंसं लक्ष द्यावं. आणि मग लोकसभा निवडणूक निकालामध्ये ठाकरेंनी प्रचार केलेले किती उमेदवार निवडून आले आणि मोदींनी प्रचार केलेले किती उमेदवार पराभूत झाले, याकडे देखील थोडंसं लक्ष द्यावं. आणि मग ठरवावं की खरंच ठाकरेंच्या तोंडाला विधानसभेवेळी फेस येणार आहे का. मित्रांनो, माझ्या या विश्लेषणाबद्दल आणि मी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.